नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑक्टोबरला एक नवीन जी आर आलाय. पेसा क्षेत्रामधील 17 संवर्गाच्या जवळपास 6931 पदांना अजून नियुक्ती दिलेली नाहीये. या संदर्भात बऱ्याच दिवसापासून पेसा क्षेत्रातले उमेदवारांनी आंदोलनं पण केली होती. सो याबाबत गव्हर्नमेंटचा निर्णय झालेला आहे. एक जी आर आलाय. हा जी आर मार्फत या पेसा त्या उमेदवारांना नियुक्तीबाबत त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना काय या जी आर मध्ये थोडक्यात समजून घेऊया. या पेसा क्षेत्रात नियुक्ती कधी मिळणार हे उमेदवार प्रतीक्षित आहे. 17 वेगवेगळे संवर्ग आहे, ज्यामध्ये तलाठी, त्यानंतर ग्रामसेवक आहे, पर्यवेक्षिका आहे, त्यानंतर आरोग्य सेवक आहे, शिक्षण सेवक आहे, या सगळ्या कृषी सहाय्यक आहे, आरोग्य सेवक आहे, ह्या पदांसाठीची नियुक्ती प्रतीक्षित आहे. मग बिगर पेसा नियुक्ती केली, मग पेसाची का नाही केली अजून, हा प्रश्न विचारला जातोय. थोडक्यात या जी आर कडे मी तुम्हाला घेऊन जातो. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला विशेष एक बॅच आपण चालू केलेली आहे, ज्या आगामी भरती प्रक्रिया राबवल्या जाणार. त्यामध्ये मनपा, लेखा कोषागारे, अन्न औषध, आदिवासी विभागाची जाहिरात आलेली आहे, वन विभागाची जाहिरात येणार आहे, नगर परिषद, बीएमसी, ह्या जाहिरातींसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर त्यासाठी सरळ सेवा सर्व समावेशक बॅच इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. TCS IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या एक्झामचं प्रॉपर इथे मार्गदर्शन तुम्हाला आमची बॅच देणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. बॅचमध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर जर बघितलं तर 1999 प्रथम 500 विद्यार्थ्यांसाठी 25% ऑफ, 1499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. कोड वापरायचा इग्नाइट 25. ऍडमिशन ओपन आहे. यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिक्षण आहे. सराव टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. सो आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. हा जी आर आहे 5 ऑक्टोबरचा. ह्या जी आर मध्ये सांगितलंय अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत. म्हणजे आता ही पदं मानधन तत्वावरती भरली जाणार आहे. मानधन तत्वावरती कोणते उमेदवार इथे फॉर्म भरू शकणार आहे किंवा कोणत्या उमेदवारांची निवड होणार आहे, हा प्रश्न साहजिक आपल्या मनात येणार आहे. तर बघूया इथे साहजिक बिगर पेसामध्ये जर त्या उमेदवारांना त्यांना स्वतःला इथे नियुक्ती देऊन टाकली आहे, तर ते मानधन तत्वावरती कोण भरणार आहे थोडक्यात बघूया, आपण माहिती घेऊया. यामध्ये बघा संदर्भ त्यांनी राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत 29 ऑगस्ट 2019 रोजी निर्गमित केली अधिसूचना, याचा संदर्भ त्यांनी घेतलेला आहे. सामान्य प्रशासनाचा हा जी आर आहे. यात काय सांगितलं बघा, सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबवण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ही भरती प्रक्रिया थांबवली का थांबवली आहे? शासनाचे आदेश आहे, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे ही भरती प्रक्रिया स्थगिती आली आहे. ह्या भरती प्रक्रियेला थांबवा, आहे तिथे थांबवा असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे हे थांबलेलं आहे. आता अनुसूचित क्षेत्रातील अर्थात पेसामधील 17 संवर्गामध्ये तलाठी येते, ग्रामसेवक आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे, कृषी सहाय्यक आहे, शिक्षण आहे, आरोग्य सेवक आहे, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या संवर्गाचा यामध्ये समावेश आहे. भरपूर उमेदवार यामध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात. आता ग्राम पातळी असल्यामुळे काय होते, गाव पातळीवर काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित 6931 रिक्त पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली. तुम्हाला माहिती आहे अंतिम टप्पा म्हणजे डायरेक्ट नियुक्तीच द्यायची, त्यांना निवड झाली उमेदवारांची, फक्त नियुक्ती द्यायची, पण थांबवलेला आहे. मग शासन निर्णय काय सांगतोय, पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या 17 संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून, हा मुद्दा नीट लक्षात घ्या, निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून, आता काय सांगितलं मी इथे नीट लक्ष द्यायला, आता काय सांगितलंय, गुणवत्तेने या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणूक करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. म्हणजे कोणते उमेदवार निवडले जाणार आहे, तर जे उमेदवारांची या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र झाले त्यांचीच निवड करायची, त्यांनाच नियुक्ती द्यायची, पण नियुक्ती देताना मानधन तत्वावर द्यायची आहे. डायरेक्ट नियुक्ती आहे की नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने ही भरती प्रक्रिया स्थगिती दिली, थांबवली आहे, स्टॉप केली आहे. याच्यापुढे जाऊच नका तुम्ही, थांबा, आहे तिथे थांबा असं सांगितलंय. म्हणून आता या उमेदवारांनी बऱ्याच दिवसा 1 वर्ष जवळपास झालेली आहे, वेट केलेला आहे. सरकारने याच्यावरती निर्णय घेतलाय, याच उमेदवारांना मानधन तत्वावरती डायरेक्ट नियुक्ती द्यायची. मग आता मानधन किती द्यायचं मग ते पण त्यांनी सांगितलं. बघूया पुढे. ही पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब. बघा कोणते उमेदवार आहे, पात्र ठरलेले उमेदवारांची, काय म्हटलंय,
विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. म्हणजे बाहेरचे कुणी भरणार का इथे नाही, ज्यांची नियुक्ती होणार होती त्यांनाच भरलं जाणार आहे, फक्त त्यांना मानधन तत्वावरती भरलं जाणार आहे. बरोबर, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असणार आहे. अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे. त्या प्रशासकीय विभागांना आता त्यांनी परवानगी दिलेली आहे. आता त्या विभागात ही भरती प्रक्रिया म्हणजे नियुक्ती मिळणार आहे. ज्यांची नियुक्ती झाली आहे, ज्यांची निवड झाली त्यांची आता नियुक्ती होणार आहे. फक्त काय, ही मानधन तत्वावरती होणार आहे. आता मानधन कसं असणार आहे, एकाच प्रकारात देण्यात येणार. काय, सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी, हे मुद्दा महत्वाचा आहे, काय, प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणारा एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी. पहिलं तर मुद्दा हा आहे की अशा प्रकारे भविष्यात परत असं कधी होणार नाही. याचं उदाहरण तुम्ही कधी भविष्यात घेऊ नये असंही त्यांनी सांगितलंय. असं परत भविष्यात होणार नाही. दुसरं, त्यांना मानधन किती द्यायचंय, त्यांना ऍक्च्युअल जेव्हा नियुक्ती देते सरकार नियुक्ती देईल तेव्हा जे पेमेंट असेल त्यांचं सुरुवातीला त्याच पेमेंटवर त्या पेमेंट न म्हणता, पगार न म्हणता त्याला मानधन म्हणून तीच अमाऊंट देण्यात यावी असं पण सांगितलंय. खूप चांगला निर्णय सरकारने खरं म्हणजे घेतलाय. का बरं घेतला माहित नाही, आचारसंहिता जवळ आली, निवडणूक जवळ आली, माहित नाही कोणती कारण आहे, पण निर्णय चांगला घेतलाय. पेसातल्या उमेदवारांना आता नियुक्ती मिळणार, मानधन तत्वावरती होणार, मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल त्याच्यानंतर म्हणजे ऍक्च्युअल तुमची नियुक्ती होणारच आहे, पण आता मानधन तत्वावर नियुक्त होऊन जा, तुम्हाला पगार तेवढाच मिळणार आहे. फक्त तुमचं प्रमोशन वगैरे काय असेल त्या गोष्टीनंतर आपण बघूया. मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी. म्हणजे तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे. किती मिळणार आहे, जेवढं तुम्हाला जॉईनिंग होताना पेमेंट होतं तेवढंच मिळणार आहे. सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे, ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी या संदर्भात आदेशामध्ये ही बाब नमूद करावी. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे, अशी बाब आदेशानुसार स्पष्टीकरण नमूद करण्यात येत आहे. यावरती व्हिडिओ मी घेतला होता एक 3-4 दिवसापूर्वी. मी सांगितलं होतं बिगर पेसामध्ये तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा न्यायालयाच्या निकालाच्या अधीनस्थ राहून त्यांना नियुक्ती देतात, पेसामध्ये का नियुक्ती देत नाही. आणि विशेष म्हणजे त्या व्हिडिओनंतर हा आजचा निर्णय हा खूप त्या व्हिडिओचा रिझल्ट म्हणा किंवा त्या व्हिडिओचा एक छोटासा रिझल्ट म्हणूया, सगळ्यांनीच प्रयत्न केले तर ह्या रिझल्ट हा GR आलाय आणि ह्या उमेदवारांना आता नियुक्ती मिळणार आहे. मानधन तत्वावरती नियुक्ती देण्यात येणार आहे. सो खूप चांगली बातमी तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, आम्ही इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर आहे. भविष्यात होणाऱ्या एक्झामसाठी म्हणजेच मनपा, लेखा, कोशागार, अन्न, औषध, आदिवासी विभाग, वन विभाग, नगर परिषद, BMC या जाहिराती येणार. काही जाहिराती आल्या आहे. आदिवासी जाहिरात आली आहे, नंतर अन्न औषध जाहिरात आली आहे, BMC जाहिरात आली आहे. उरलेल्या ज्या जाहिराती आहे सरळ सेवेच्या माध्यमातून, त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच चालू केली आहे. TCS IBPS पॅटर्न नुसार ही बॅच डायरेक्ट बॅच ॲप डाउनलोड करायचं, बॅच डायरेक्ट परचेस करा, अभ्यासाला लागा. भरपूर मुलं अभ्यासाला लागलेली आहेत. 25% ऑफ आहे. तुम्ही जर बॅच आत्ता घेतली पहिल्या 500 विद्यार्थ्यांमध्ये तर तुम्हाला फी 1499 प्लस GST आहे. नंतर घ्याल तर 1999 प्लस GST लागेल तुम्हाला. कोड वापरायचा इग्नाइट 25 नावाचा ऍडमिशन ओपन आहे, ज्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सराव टेस्ट सिरीजचे PDF नोट्स आहे, रेकॉर्डेड व्ह्यू आणि रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असणारी ही बॅच तुम्हाला असणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. जर काही टेक्निकल इश्यू आलाच तर या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.